नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट हेल्दी असा काकडीचा डोसा. फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही आणि फक्त काही मिनिटातच तयार होणारी ही परफेक्ट नाश्त्याची रेसिपी आहे. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असा डोसा तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथे एक काकडी मी स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून घेतले आणि आता बारीक किसणीने पूर्ण काकडी किसून घेतली. आणि इथे छान बारीक कोथिंबीरही कापून घ्यायची. काकडीमुळे डोसा मऊ आणि आतून ज्युसी होतो, तर बाहेरून रव्यामुळे खमंग होतो. घरच्या घरी कमी साहित्यात चविष्ट असा हा नाश्ता बनतो. तर इथे इन्स्टंट आपण बॅटर भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. रवा बारीक आहे त्यामुळे मी तो घेतलाय. आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला लावून तो वापरू शकता. आणि त्याच वाटीने पाऊण वाटी दही घेतले आहे. त्यात किसलेली काकडी आणि कोथिंबीर टाकली आणि मिक्सरला 2-3 मिरच्या छान त्याची पेस्ट तयार करून घेतली. तीही घालून घेतली. चवीनुसार मीठ टाकले आणि आता यात जसजसे लागेल तसतसे हळूहळू पाणी मिक्स करत जाऊन छान असे बॅटर तयार करून घ्यायचे. पाणी खूप सारे एकदाच टाकून द्यायचे नाहीये, थोडे थोडेच टाकायचे आणि मिक्स करायचे. कारण खूप जास्त जर पातळ झाले तर आपल्याला डोसा काढता येणार नाही. त्यामुळे थोडे थोडे पाणी ॲड करायचे आणि छान भिजवून घ्यायचे. आता थोडंसं पातळच आपल्याला ठेवायचं आहे, कारण यात रवा असल्यामुळे रवा भिजल्यानंतर फुगतो. तर छान असे मिक्स करून 5 मिनिटासाठी आता हे झाकण ठेवून असेच ठेवूया भिजत, म्हणजे रवा छान भिजला जाईल. आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे डोशासाठी. आता आपण डोसा तयार करून घेऊया. तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि खाली तेल टाकून घ्यायचे आणि त्यावरती 2 चमचे बॅटर टाकून घ्यायचे. तुम्हाला कितपत छोटा मोठा डोसा पाहिजे त्याप्रमाणे 1 पळी 2 पळी असं तुम्ही टाकू शकता. आता जर डोसा नीट जमत नसेल तर हे बॅटर मिक्सरमध्ये टाकून पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घेऊ शकता. तर छान त्याचा डोसा तयार होईल. छान पसरवून घेतला की त्यावरती कमी गॅस करून झाकण ठेवून द्यायचे 1 मिनिटासाठी, म्हणजे छान रवा शिजला जातो. आता 1 मिनिटानंतर मी हे पलटी करून घेते. अशा प्रकारे काकडीचा डोसा छान असा तयार झालाय. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचा आणि तुम्ही हा सॉस सोबतही खाऊ शकता. मुलांना डब्याला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी, संध्याकाळी स्नॅक्ससाठीही खूप छान रेसिपी आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.